नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 1,10,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची आवश्यकता नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिकमध्ये जे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्त्रीरोग तज्ञ या पदासाठी एकूण 20 वॅकन्सीज या पदासाठी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, MD झालेलं असेल, DNB OBGY झालेलं असेल किंवा MBBS DGO झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1,10,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल आणि MBBS DGO साठी 75,000 रुपये 85,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी बालरोग तज्ञ या पदासाठी आहे। एकूण 4 जागा या पदासाठी आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, MD पेडियाट्रिक्स झालेलं असेल किंवा MBBS DCH झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1,10,000 आणि 85,000 असे वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर शल्यचिकित्सक या पदासाठी 4 जागांची वॅकन्सी आहे। MBBS MS झालेलं असेल तर 1,10,000 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल। फिजिशियन या पदासाठी तुमचं MBBS MD मेडिसिन झालेलं असेल तर 4 जागांची वॅकन्सी आहे। 1,10,000 रुपये वेतन या ठिकाणी देखील आहे। भूलतज्ञ या पदासाठी देखील 4 वॅकन्सी आहे। MBBS MD ॲनेस्थेसिया झालेलं असेल किंवा MBBS DA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1,10,000 आणि 85,000 असे शैक्षणिक अर्हतेनुसार या ठिकाणी वॅकन्सीज आहे। त्यानंतर नेत्रशल्य चिकित्सक या पदासाठी 4 जागांची वॅकन्सी आहे। MBBS MD ऑर्थोपॉलॉजिस्ट झालेलं असेल किंवा MBBS DOMS झालेलं असेल तर 1,10,000 आणि 85,000 असे शैक्षणिक अर्हतेनुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 12 जागांची वॅकन्सी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असेल, म्हणजेच MBBS तुमचं झालेलं असेल आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 75,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी परिचारिका किंवा स्टाफ नर्स या पदासाठी आहे। एकूण 100 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल। त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवायफरी पदविका म्हणजे GNM तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल BSc नर्सिंगसाठी। सोबत तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी या ठिकाणी झालेली असणं आवश्यक आहे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील नर्स मिडवायफरी परिचारिका स्टाफ नर्स या कुठल्याही एका पदावरील 3 वर्ष काम करण्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 30,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर प्रसाविका या पदासाठी एकूण 100 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल आणि ANMचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुमची झालेली असेल आणि तुम्हाला अनुभव असेल 3 वर्षापर्यंतचा तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर या पदासाठी एकूण 1 वॅकन्सी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदविका तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बायोमेडिकल विषयामधील। त्यासोबत 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी फिजिओथेरपिस्ट या पदासाठी आहे। 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपिस्ट या विषयातील पदविका तुमची झालेली असणं आवश्यक आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी या विषयाची पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असल्यास या ठिकाणी प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डायटेटिशियन या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। गृहविज्ञान शाखेतील पदविका म्हणजेच होम सायन्समधील किंवा फूड अँड न्यूट्रिशन विषयासह पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्र शासन संस्थेकडील न्यूट्रिशन अँड डायटेशियन यामधील पदव्युत्तर परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। मराठी भाषा येणं देखील आवश्यक आहे। ऑक्युपेशन थेरपिस्ट या पदासाठी एकूण 1 जागा या ठिकाणी आहे।
तुमच्याकडे या ठिकाणी BOTH पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 3 वर्षाचा अनुभव लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर स्पीच थेरपिस्ट या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। LLP तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषा येणं या ठिकाणी आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। पब्लिक हेल्थ नर्स या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे। त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड कीपर या पदासाठी 3 जागा आहे। या ठिकाणी तुमचे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc झालेली असेल किंवा या ठिकाणी पदव्युत्तर पदवी म्हणजे असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागेल। 25,000 रुपये वेतन या ठिकाणी असणार आहे। सायकॅट्रिक काउन्सिलर या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये तुम्ही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक या पदासाठी एकूण 3 जागा आहेत। मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSW तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर सायकॅट्रिक सोशल वर्कर या पदासाठी 2 जागा आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MSW तुमचं झालेलं असेल आणि 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। या ठिकाणी शैक्षणिक अर्थ जे आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिन किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। 25,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे। त्यानंतर औषध निर्माण अधिकारी म्हणजेच मिश्रक या पदासाठी एकूण 8 वॅकन्सी आहे। फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माणशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असेल। त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव असेल। मराठी भाषा येत असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर दंत हायजेनिस्ट या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। दंत हायजेनिक टेक्निकल पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर CSD सहाय्यक या पदासाठी 3 वॅकन्सी आहे। महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी उत्तीर्ण असाल विज्ञान शाखेमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर CSD मधील पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव लागेल। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। इलेक्ट्रिशियन या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि ITI तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव लागेल। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेप्युटी लायब्रेरियन उपग्रंथपाल या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। B लॅब तुमचं झालेलं असेल पदवी तुमच्याकडे असेल ग्रंथालय शास्त्रामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर क्युरेटर ऑफ म्युझियम या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। BSc तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। म्युझिओलॉजी विषयात पदवी असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 3 वर्षाचा अनुभव लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। आरोग्य निरीक्षक या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। विज्ञान विषयातील पदवी तुमच्याकडे असेल। आरोग्य निरीक्षक किंवा स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका असेल। 3 वर्षाचा अनुभव असेल। मराठी भाषा येत असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। आर्टिस्ट या पदासाठी या ठिकाणी एकूण 1 वॅकन्सी आहे। या ठिकाणी फाईन आर्ट्स पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। मराठी भाषा येणं आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। फोटोग्राफर या पदासाठी देखील 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। कला शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेचा कॉलर ड्रॉ व फोटोशॉप कोर्स तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। पहिले जे 1 ते 9 पदे आहेत या पदांसाठी तुमची 26 फेब्रुवारी 2024ला मुलाखत होणार आहे। त्यानंतर पुढील 9 पदांसाठी 27 फेब्रुवारी 2024ला या ठिकाणी तुमची मुलाखत घेतली जाईल। त्यानंतर तज्ज्ञ पदांसाठी जे आहेत
एकूण 8 पदे या ठिकाणी आहेत. 28 फेब्रुवारी 2024ला मुलाखत असेल. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका या पदासाठी 29 फेब्रुवारीला तुमची मुलाखत असणार आहे. प्रसविका या पदासाठी 1 मार्च 2023ला मुलाखत तुमची घेतली जाईल. मुलाखत जी आहे तुमची KR1 कृष्णाजी, पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनापती जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकडी, ठाणे या ठिकाणी तुमची मुलाखत सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.